शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वर्कशॉप मध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेला सुमारे 27,50,000 रुपये किमतीचा जेसीबी व 1,34,000 रुपये किमतीचा दुरुस्तीचे साहित्य असा 28,84,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा अल्पवयीन गुन्हेगारी टोळीने केला असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिलानगर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत 10,599 मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा समोर आल्याचं निदर्शनास आलंय। अशा संभाव्य दुबार नोंदींसमोरील या विशेष चिन्हांच्या आधारे महापालिका प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या पथकाने येथील एका कॅन्टीनवर छापा टाकून एका 12 वर्षीय अल्पवयीन बाल कामगाराची सुटका केली आहे। या प्रकरणी श्री स्वामी समर्थ कॅन्टीनचे मालक आणि चालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मालक हनुमान अर्जुन डोके व चालक योगेश दिनकर वाबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त ललित प्रकाश दाभाडे यांनी फिर्याद दिली आहे। पंचायत समिती पारनेर येथील रोजगार हमी बांधकाम व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या 3 अधिकाऱ्यांवर 65,600 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। त्यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे। आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय रँकिंग मध्ये सप्टेंबर 2025 या महिन्यात अहिलानगर महापालिकेने राज्यात 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। यापूर्वी जानेवारी महिन्यात 10वा क्रमांक मिळवला होता, त्यानंतर मार्च महिन्यात 5वा क्रमांक मिळवला होता। सततच्या सुधारणा व उपाययोजनांमुळे पहिल्या 5 क्रमांकांमध्ये महापालिकेने पुन्हा स्थान मिळवलंय। शहरात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।